लायकी पाहून वागावं. मला लहानपणचा एक प्रसंग आठवतो, की गावच्या पाटलाचा पोरगा असल्यामुळे सावकाराच्या गादीवर मी जाऊन सहज बसत असो. म्हणजे मानाचा मी घरातला मुलगा असल्यामुळे. एक असाच गरीब मुलगा माझ्यासोबत खेळत खेळत मी त्यावेळेस कधी दुसरी तिसरी आला आणि त्या सावकाराच्या गादीवर तोही बसला. सकाळी 8ची वेळ होती आणि मग तो जो बाप होता त्याने सांगितलं, बाबू उतर उतर त्या गादीवरून, आपली लायकी पाहून वागावं. आता त्यावेळेस तर मला ते काही समजलं नाही, पण पुढच्या आयुष्यात समजा कोणी असं म्हणतं चला आपण हॉटेलमध्ये खाऊ, तर मी पटकन म्हणतो किंवा कसं ताट जेवण मिळेल ते कदाचित ते कशाला विचार करायचा, मिळेल 500-600. मी म्हटलं कशाला, जर 100-125 रुपयात त्या हॉटेलमध्ये मिळत असेल शेजारच्या तर मला ते परवडतं. काय होतं की आपण आपली काय म्हणतात दर्जा गुणवत्ता टिकवण्यासाठी श्रीमंत लोकांसमोर कचकतो आणि मग तो दवाखाना असो रिक्षा असो आपण विचार करत नाही आणि आपले बजेट बिघडतात आणि मग मात्र त्याचा ताप आपण इतरत्र काढत राहतो. आणि म्हणून मग मी दवाखान्यात जाताना, कुठं ट्रीटमेंट घेताना, इव्हन रिक्षात बसताना किंवा कोणीही गावी जाताना आधी बजेट काढतो. इतकंच काय, मी एखाद्या शहरात उतरलो तर रिक्षावाल्यांना म्हणतो की बाबा मला 150-200 रुपयात रोजात राहायला आवडेल. आणि खरोखर चंद्रपूरला म्हणजे आपल्याला समजतंच की 1500-2000 रुपये लॉजेसचे असतात. आणि मग त्या रिक्षावाल्याने मला एक शंकर आश्रम म्हणून तिथं घेऊन गेला. जुन्या काळी कोणी त्याचे त्या लॉज मालकाचे वडील समाजसुधारक होते आणि बहुधा स्वातंत्र्य सैनिकांना चळवळीसाठी मुक्कामी करायला ती जागा चांगली असावी. आणि मला ते साधा जुना वाडा मस्त चांगलं वाटलं. आणि योगायोगाने तिथल्या मंत्र्यांचं मी भेटलो, ते घरी जवळच होतं. आणि निघताना मी त्या लॉज मालकाला म्हटलं की तुमच्या आईवडिलाचा आत्मा इथं वास करतो, मला आशीर्वाद दिल्यासारखा आनंद वाटतो. त्यांनाही चांगलंच वाटलं. आपण जसं एखाद्या नातेवाईकडे गेलो की काही जुने घरं असतात, थोडं तुटकं असतं, पण आपण ते भागवून घेतो. मात्र आपण लॉजवर गेलो की जणू की आपल्याला 5 स्टार ताजमहल हॉटेल पाहिजे असतं. तर अशा रीतीनं आपण आपली लायकी पाहून वागावं असं मला वाटतं आणि म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवला.